हो बरोबर आहे, पण चर्चा करूनच समिती स्थापन करावं लागणार आहे. सर्वांचे त्या समिती स्थापन करताना सर्व ज्येष्ठ नेत्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व धनगर कन्यांचे विचार त्यांना सर्वांना घ्यावा लागणार आहेत आणि सर्वांचे विचार घेऊन आणि जो धनगर बांधव ह्या लढ्यासाठी वेळ देऊ शकेल. कारण तुम्हाला माहिती समिती स्थापन केल्याच्या नंतर निवेदनं देणं, मंत्र्यांकडे जाणं, सर्वांच्या भेटी घेणं हे सर्व विषय त्याच्यामध्ये येतात. मग असेच लोक त्या समितीमध्ये घ्यावं लागतील जे मंत्र्यापर्यंत जाऊ शकतील, त्यांचे आमचे निर्णय तिथपर्यंत देऊ शकतील. अभ्यास आहे पुन्हा आणि अभ्यासकच लोक ह्याच्यात घ्यावं लागणार आहेत, ज्यांना पूर्ण धनगर आरक्षणाचा ST आरक्षणाचा अभ्यास आहे किंवा आम्हाला जे जे पाहिजे ते लागू करण्यासाठी आम्हाला सर्व आशे बांधव निवडायचे आहेत आणि आशे बांधव निवडून लेडीज पण राहतील त्याच्यात आणि असे सर्व समाज बांधव निवडून आम्ही ती समिती गठीत करणार आहोत. आणि तुमच्या माध्यमातून मी एक शासनाला एक म्हणजे एक सांगू इच्छिते की क्या हुआ तेरा वादा ओ कसम ओ तेरा इरादा. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला धनगर समाजाला सांगितलं होतं की मला निवडून द्या, माझ्या सरकारला निवडून द्या, भाजप सरकारला निवडून द्या, पहिल्याच कॅबिनेटला मी धनगरांना आरक्षण देईन. पण धनगरांना आरक्षण तर दिलंच नाही. धनगराच्या तोंडाला पानं पुसले आणि वरून असं सांगितलं की त्यांचं घोंगडं पाण्यातच भिजू द्या, वरून आणि एक त्यांच्यावर घोंगडी टाका. म्हणून मी भाजप सरकारचा जाहीर निषेध करते. इतके दिवस आमच्या सर्व धनगर समाज बांधवांना ते इतकं म्हणजे इतकं त्रासदायक आहे की बघा तुम्ही, जर आम्ही ST आरक्षणमध्ये जर आलोत ना तर 4 लोकसभा धनगराच्या आणि कितीतरी आमदार सरपंच वगैरे धनगराचे लेकरं होतील, धनगरांच्या महिला होतील. पण त्यांना चांगलं माहिती अख्खे गावं धनगराचे. सर तुम्हाला विश्वास येणार नाही, काही गावामध्ये दुसरं घर पण तुम्हाला बघायला भेटणार नाही. गावं शहरं धनगराचे आहेत. उदाहरणार्थ बारामती, जास्तीत जास्त समाज बारामतीमध्ये धनगर समाजाचा आहे. सोलापूर व कोल्हापूर असे बऱ्याचशा ठिकाणी धनगर समाज जास्त आहे. मग अशा ठिकाणी जर आम्हाला ST आरक्षण असतं ना तर आज तिथले आमदार, खासदार, मंत्री वगैरे धनगर समाजाचे राहिले असते. बघा धनगर समाजाचे फक्त बोटावर मोजणे 5 का 6 आमदार शोधून भेटतील तुम्हाला. मग आम्हाला तेच म्हणायचं आहे, आमचा जर वाडके असेल तर आमच्या ताटामध्ये काहीतरी येईन ना. म्हणून मी माझ्या समाजाला पण एक विनंती करते की आपण जास्तीत जास्त राजकारणात जायचा प्रयत्न करा. निवडून येतान किंवा नाही येतान पण इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करा. आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मी सुद्धा आत्ता तुम्हाला सांगते नगरपालिकेला उभे राहिले होते. मी दाखवून दिलं, मी महिला असून मी सुरुवात करू शकते. मला आमच्या बीड जिल्ह्यातून सांगितलं गेलं की धनगराला काय म्हणते नगरपालिकेला जागा सुटली नाही. पण जागा ही धनगराला सुटत नसती तर जागा ही सध्या आपण OBC मध्ये आहोत. सध्या आमचा सगळा धनगर बांधव OBC मध्ये आहे. आम्ही सध्या OBCच्या सगळ्या सुख सुविधा उचलत आहोत. म्हणून OBCला जागा सुटली होती. धनगर म्हणून मी स्वतः नगरपालिकेला नगरसेवक पदासाठी फॉर्म भरला होता. निवडून नाही आली ही गोष्ट वेगळी, पण मी संघर्ष केला आणि मी दाखवून दिलं की मी लेडीज असून, मी महिला असून मी उभा राहू शकते. तुम्ही पण उभा राहा. आणि त्या गोष्टीचं सर्वांनी माझं कौतुक केलं. पण तरी पण माझा समाज बांधव जर राजकारणात उतरला तर हे आरक्षण आम्हाला लवकरात लवकर भेटेन अशी माझी इच्छा आहे. आणि मी प्रकाश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या समितीचं नियोजन लवकरात लवकर करणार आहोत. OBC